तर मित्रांनो, आज आपण नागळे गोट फार्मवर आलेलो आहोत. तर आज आपण शेळी पालनाची संपूर्ण माहिती घेणार आहोत. शेळी पालन करताना सुरुवातीला शेडचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, अजून आपण जाती कोणकोणत्या निवडल्या पाहिजे याच्यावरून तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वप्रथम माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला सुरू करूया आपला ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपल्यावर राजेंद्र आगळे आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचं थोडक्यात परिचय सांगा. नमस्कार. मी राजेंद्र रमेश आगळे, राहणार चिकनी खामगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. आता सुरुवातीला विचारल्यानंतर म्हणजे शेळी पालनाकडे कसं काय वळालात तुम्ही? साहेब, शेळी पालन मध्ये मी 2017 पासून 2017 मध्ये मी 2 शेळ्यापासून सुरुवात केलेली. 2017 मध्ये 2 शेळ्यापासून सुरुवात केली. तर आता माझ्याकडे सध्या 122 क्वांटिटी. ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस 2 शेळ्यापासून केली आणि उस्मानाबादी शेळ्यापासून केली. म्हणजे गावरान शेळीपासून मी सुरुवात केलेली. सुरुवात करताना आता माझ्याकडे मी सुरुवातीला 2 वर्ष 17-18 गावरांमध्ये काम केलं. त्याच्यानंतर मग मी ब्रीड बदलली. आता सध्या माझ्याकडे 6 जाती त्या मी तुम्हाला आपण बघूनच घेऊया, करून कसं आहे दाखवतो. ते. चला मित्रांनो जाऊया. आता सध्या तुमच्याकडे कोणकोणते ब्रीड आहेत? साहेब, आपल्याकडे आहे ना सध्या 6 जातीच्या शेळ्या आहेत. 6 जातीचे ब्रीड आहेत. याच्यात शिरोई, बिटल, बोर, सानन, बारबेरी, तोतापरी असते. अशा 5 ते 6 जातीच्या शेळ्या सध्या आपल्या फार्मवर आहेत. त्यातली त्यात आपण जे आहे ना शिरोई आणि बिटलवर जास्त काम करतो. शिरोई ही राजस्थानची ब्रीड आहे. म्हणजे प्रॉपर इथं जे उगमस्थान आहे हे राजस्थानचं आहे. आणि जी बिटल आहे ही पंजाबची आहे. शिरोईला दूध चांगलं आहे, बिटलला पण दूध चांगलं आहे. दूध चांगलं असल्यामुळे पिल्लाची वजन वाढ फास्ट होते. त्याच्यामुळे आपण या 2च ब्रीडवर सध्या जास्त भर दिलेला आहे. आता सध्या विचार झाला तर शेडचं स्ट्रक्चर किती बाय किती आहे? आता हे जे आपण नवीन शेड केलंय, आता पहिलं आपले साधे 2 शेड होते. आता तुम्ही खाली बघितलं हा हे एक आहे आणि ह्या साईडला एक होतं. आपले तुम्ही बघितले ते आपण ते आता काढलंय. असे 2 शेड होते साध्या पद्धती. तर आपण काय केलं, आता हे जे आता 8-9 महिन्यापूर्वी मी हे शेड बनवलेलं आहे. एलिव्हेटेड शेड आहे सध्या डबल मध्ये. हा तर हे 32 फूट रुंद आहे आणि 70 फूट लांब आहे. असं 32 बाय 70चं हे आता आपण नवीन केलेलं आहे. आणि एकदा खाद्याचं नियोजन म्हणलं तरी आता केलेलं खालचं दावण येते वगैरे. खाद्याचं आता दावणी वगैरे सगळं आपण इथं प्रॉपरच बनवलेलं आहे सगळं. आता जुगाडू टाईपच बनवलेलं आहे. आता हा जो पाईप वापरला ना आपण दावणीला, हा PVC पाईप आहे 18 इंच. हा ओव्हर साईज पाईप आहे. हा पाईप दुकानात उपलब्ध नसतो. आपण कंपनीला ऑर्डर देऊन, सुप्रीम कंपनीला ऑर्डर देऊन हा पाईप बनवला. हे बघा, सुप्रीम कंपनीचा पाईप हा ऑर्डर देऊन आपण बनवून घ्या. त्याच्यानंतर शेळ्याचा जो चारा आहे तो आपला सगळा घरचा आहे, स्वतःचा. टोटल आपण घरच्या क्षेत्रातच त्याची लागवड केलेली. हिरव्या चाऱ्यात आपण 4 ते 5 प्रकारचा चारा देतो शेळ्याला. त्याच्यात आपल्याकडे दशरथ घास आहे, मेथी घास आहे, शेवरी आहे, सुबाबुळ आहे, प्रीती आहे. त्याच्यानंतर मकाची कुट्टी आहे. पूर्ण मिश्रण करून देतो आपण. नाही, प्रत्येक चारा हा आपण बदलून देतो. म्हणजे एक चारा ठेवतो. एक टाइम जर समजा आपण मेथी घास दिला तर दुसऱ्या वेळेस आपण दुसऱ्या टायमाला आपण शेवरी देतो. त्याच्यानंतर सुबाबुळ देतो. त्याच्यानंतर मुरघास देतो. त्याच्यानंतर तुरीचं भूत देतो. म्हणजे एक चारा आपण दिवसात डबल देत नाही शेळी. बदलून चारा. हिरव्या चाऱ्यात 5 ते 6 प्रकारचे चारे. वाळल्या चाऱ्यात आपण फक्त एकच चारा वापरतो, तुरबो. आता बरेचशा ठिकाणी मी गेलतो शेळी पालनाचे गोट वगैरे बघायला, फार्म कसे असतात नेमकं. पण हे तुमचं जरा युनिकच बनलेलं आहे. म्हणजे नेमकं तुम्हाला थॉट कुठनं सुचलं म्हणजे हे करण्याचं तुम्हाला? नाही साहेब, आता विषय कसा आहे बरं का, आपण जवळजवळ 8 वर्ष खाली जमिनीवरच काम केलं. म्हणजे आपण अक्षरशः 2 वर्ष मुरुमावर काम केलं. त्याच्यानंतर 6 वर्ष कोब्यावर काम केलं. म्हणजे अगोदर मुरुम टाकला. मुरुमावर काय त्रास होतो हे आपण आधी बघितलं, म्हणजे अनुभव घेतला. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो थोडक्यात अपडेट राहणं गरजेचं आहे माणसाला. आपण 2 वर्ष मुरमावर काढले. मुरमावर काय व्हायचं, गोचिड वा पिसवा याचा जो त्रास आहे हा वारंवार व्हायचा आम्हाला. याचं कारण काय, गोचिड जे असते आपण शेळ्याच्या अंगावरचे जरी मारले तरी ते खाली मुरमात जमिनीत जाऊन अंडे देतात. आपण जमिनीतले तर मारू शकत नाही. त्यामुळे मग आपण मुरुम हा पर्याय बाजूला ठेवून आपण त्याच जागेवर कोबा केला. म्हणजे समजा कोब्याचं कसं असतं, कोबा आपल्याला दर महिन्याला वॉश करता येतो, म्हणजे धुता येतो कोबा. आपण जवळजवळ 6 वर्ष हे कोब्यावर काढले. आणि हे जे एलिव्हेटेड करायचं कारण आहे, याचं कारण फक्त एकच आहे, हे शेडमुळं मॅन पॉवर वाचतो. म्हणजे 50% मनुष्यबळ याच्यात कमी लागतं. कारण साफसफाईचं ताण 9 महिने झाले आम्ही हातात झाडू पण घेतलेलं नाही अजून. माझ्या स्वच्छता एक सगळं ॲटोय, फक्त चारा टाकणे एवढंच काम. पाणी ॲटोय, लाईट ॲटोय, सगळं ॲटोय. चारा टाकणे एवढंच काम. याच्यापेक्षा दुसरं काही काम म्हणजे 50%. हा, आणि दुसरी गोष्ट जी आपण आजार म्हणतो शेळ्याचे जे आजार आहे, त्या इल्युटेड मुळे
शेळ्यांचे आजार पण कमी झाले, कारण इन्फेक्शनचा विषयच नाही ना. इन्फेक्शन हा विषय नाही, लेंडी ऑटोमॅटिक खाली जाते. आणि खालचं अजून वेगळं नियोजन आहे. खाली जाती म्हणजे खाली आपण प्युअर गावरान कोंबड्या टाकलेल्या आहेत. ते एक वेगळं काय त्याच्यामुळं ह्या लेंड्यामुळं कोंबड्याचा खाद्य खर्च 50% कमी झाला. 50% फीड द्यावं लागतं फक्त त्यांना, 50% फीड त्यांचं वाच. हा म्हणजे एका शेड मध्ये आपले आता हे दोन उत्पन्न आपल्याला भेटू राहिले. आता ही कोणती ब्रीड आहे? सगळं ती बिटल आहे. मी जे तुम्हाला मागाशी म्हणले बिटल ही मूळची पंजाबची. याची कानाची लेन बघा तुम्ही, याची प्युरिटी बघा. होय, भरपूर लांब असतात. हे बघा रोमन नोज, व्हाईट आई, शिंग. त्याच्यानंतर याची हाईट बघा, सध्या हा 43 इंच हाईट आहे. त्याची कानाची लेंथ आहे 21 इंच प्लस आहे. आणि सध्या 21 इंच आहे. याचं वजन सध्या 105 किलो वजन आहे. हा आपण ब्रीडर म्हणून ठेवलेला आहे. ब्रीडर हा कधी त्याला पण सशक्त असला पाहिजे, आणि म्हणजे आपण जसा ब्रीडर ठेवू तसे त्याच्यापासून पुढे पिल्लं होणार. त्याच्यामुळे आपण हा एकदम जुळ्यातला ब्रीडर आणि स्ट्रॉंग आहे. 1% हा ब्रीडर क्रॉस नाही, 1% सुद्धा प्युअर एकदम प्युअर. आणि त्याच्यामुळे आपण हा क्रॉसिंगसाठी ठेवलेला आहे. साधारण बिटल मध्ये हा जो कलर आहे हा शेरा कलर आहे. बिटल मध्ये कलर येते जसे शिरोई मध्ये कलर येते. मी तुम्हाला आत्ताच मागाशी म्हटलं, शिरोई मध्ये एक शिरोई कलर येतो, गुजरी येतो, नागोरी येतो, अजमेरी येतो, असे 3-4 कलर शिरोई मध्ये येते. तसंच बिटल मध्ये पण 3-4 कलर येते. हा शेरा येतो, ब्लॅक येतो, लोहा येतो, एक धब्बा येतो, असे 3-4 कलर बिटल मध्ये पण येते. असं काही नाही का फक्त ब्लॅक मध्येच बिटल. आपल्या महाराष्ट्रात एक ट्रेड झाला फक्त ब्लॅक म्हणजेच बिटल, तसं काहीच नाही. बिटल मध्ये कलर 3-4 येते. बिटलची फक्त क्वालिटी बघून प्राणी खरेदी करायला पाहिजे शेतकरी करताना. खासियत कशी असते, कसं ओळखात बिटल येतात? बिटलचे जे कान आहे ना साहेब, कानाची लेन बघा तुम्ही. आता इतकी लेन ती शिरोईची येणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या ब्रीड मध्ये नाही येणार. तशी ही जे लांब कान आहेत हे तसे 3-4 ब्रीड मध्ये येते. तोतापरी मध्ये पण येते, पोटामध्ये येते. त्याच्यानंतर म्हणजे आणखीन 1-2 ब्रीड मध्ये येते. आपण जी काठेवाडी म्हणतो, गुजरातची ब्रीड आहे, तिच्यामध्ये पण लांब कान येते. पण बिटल इतके लांब कान शक्यतो कोणत्याच ब्रीड मध्ये येत नाही. कानाची लेन, हा जो नाकाचा जो स्पंच आहे हा पोपटासारखा पाहिजे. त्याच्यानंतर शिंग पहा तुम्ही, याची शिंग, त्याच्यानंतर लांबी, त्याची हाईट, म्हणजे या सगळ्या गोष्टी बघून घेतल्या पाहिजे. आपण जे काम करतो ना साहेब ते प्युअर मध्ये करतो. आता 1% सुद्धा क्रॉस नाही. आपण ज्या जातीची शेळी त्याच जातीच्या पोपडांनी ती भरली म्हणजे होणारी पिल्लं प्युअर आणि तोच विश्वास आपण आतापर्यंत टिकवलेला आहे. तुमच्या माहिती करता सांगतो, फार्मर आतापर्यंत असे कित्येक शेतकरी बाबा 3-3, 4-4, 5-5 वेळेस येऊन त्यांनी प्राणी माझ्याकडून घेऊन गेले. म्हणजे आपण जर प्युअर मध्ये काम नसतं केलं तर गिराईक, म्हणजे आपण ज्याला समजा गिराईक म्हणतो थोडक्यात उदाहरणार्थ, तर ते गिराईक आपल्याला रिपीट झालं नसतं. 4-4, 5-5 वेळेस एका शेतकऱ्याने माझ्याकडून परत प्राणी नेलेले. म्हणजे आपण 100% ओरिजिनल ब्रीड मध्ये काम करतो. कटिंग मध्ये एकदम आपलं काम कमी, 5% फक्त आपण कटिंग मध्ये काम करतो. कटिंगला आपण कोणते प्राणी देतो? लंगडं, पांगळं, आंधळं, आजारी असलं तरच कटिंगला देतो. नाही तर 95% आपण सगळं ब्रीडिंग वरती काम करतो. आता ती दात बघितल्यानंतर हे दात कोणते? ही शिरोई साहेब, शिरोई. हा मी तुम्हाला आत्ता मागशी सांगितलं शिरोई आणि बिटल. बिटल जी आहे ती पंजाबची, शिरोई आहे ही राजस्थानची. जसे बिटलमध्ये कलर येते तसे शिरोईमध्ये पण कलर येते. शिरोईमध्ये हा शिरोई कलर आहे, यात एक अजमेरी कलर येतो शिरोईमध्ये, एक गुजरी येतो, नागोरी येतो, असे 3-4 कलर शिरोईमध्ये पण येतात. जशी आपली महाराष्ट्रातली उस्मानाबादी उदाहरणार्थ, संगमनेरी, कोकण कन्याळी ही आपली गावरान शेळी झाली, तशीच ही राजस्थानची गावरान. राजस्थानची ही गावरान. आपले जसे हे ज्या त्या विद्यापीठांनी विकसित केलेले ब्रीड आहेत, उस्मानाबादी, संगमनेरी, कोकण कन्याळी, तसंच सेम ह्या पण राजस्थानमधल्या ज्या त्या विद्यापीठांनी विकसित केलेले ब्रीड आहेत. ब्रीड एकच शिरोई उदाहरणार्थ, दूध देण्याची क्षमता सेम, फक्त त्यात कलर येतात, 3-4 प्रकारचे कलर येतात त्याच्यात. आणि वैशिष्ट्य काय आहे? शिरोईला साधारणपणे 1.5 ते 2 लिटर पर्यंत दूध आहे. आपल्या महाराष्ट्रात 1.5 ते 2 लिटर पर्यंत शिरोई दूध देते. हेच जर आपण राजस्थानमध्ये बघितलं तर राजस्थानमध्ये 3.5-4 लिटर पर्यंत पण शेळ्या दूध देतात.
आपण महाराष्ट्रातलं वातावरण, चारा या सगळ्या दृष्टिकोनातून जर थोडंफार बघितलं बघितलं तर तर आपल्या महाराष्ट्रात साधारण 1.5 ते 2 लिटर पर्यंत शिरोई दूध देते. आता माझ्याकडे एक शिरोई ती 2.5 लिटर दूध देते. टिपोलेटची ही समोरची जी मोठी फिमेल आहे हा. ना ती 2.5 लिटर दूध देते दोन्ही टायमाचं. हा. सकाळी 1.25 लिटर आणि संध्याकाळी 1.25 लिटर, म्हणजे दोन्ही टायमाचं मिळून ती 2.5 लिटर दूध देते. हा. म्हणजे असं काही नाही की फक्त बाबा आपलं सांभाळणं कसं आहे त्याच्यावर सगळं चालतं. आपलं चाऱ्याचं नियोजन, शेळ्याला आपण जेवढा सकस चारा देऊ, हा. खाद्य व्यवस्थित देऊ, त्याच्यावर दूध डिपेंड आहे. तसं डिपेंड म्हणण्यापेक्षा आता मुळात आपण म्हणतो समजा उस्मानाबादीची वजन वाढ का होत नाही, तर उस्मानाबादीला मुळात दूधच कमी. दूधच कमी. हा. आपण तिला चारा किती किती बी जरी टाकला. प्रोटीनयुक्त दिला हा. तरी मुळात तिला दूध दुधाचे देण्याचं जे- प्रमाण कमी आहे. कमी त्याच्यामुळे तिची पिल्लाची वजन वाढ कमी कमीच होते. म्हणतो. हा. यांना दूध देण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे यांची पिल्लाची त्याच्यामुळे वाढ चांगली यांची होणार. पिल्लाची वाढ फास्ट होती. त्याच्यामुळे शिरोई किंवा बिटल ह्या शेतकऱ्यासाठी एकदम परफेक्ट ब्रीड आहेत दोन्ही पण. हा. आता बरेचसे शेतकरी काय म्हणतात की बाबा आपल्या इकडे गाब जायला वगैरे म्हणजे जात नाहीत लवकर, त्याच्याबद्दल काय सांगताल तुम्ही? नाही नाही साहेब, विषय कसा आहे, म्हणजे गाभण न राहण्याचं प्रमाण, हा. तुमचं म्हणणं बरोबर आहे. हम्म. एक कारण नाही ते, हा. त्याला अनेक कारण आहेत. टिकल बिटेलच आहे पण याचा कलर वेगळा आहे. साहेब मी तुम्हाला आता सांगितलं बिटलमध्ये कलर येते, शिरोईमध्ये पण कलर येते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मला आता जो प्रश्न विचारला का बा गाभ जाण्याचं गाप का जात नाही? गाभ का जात नाही, तर गाभण न राहण्याचे एक कारण नाही. आपण जर समजा शेळीला व्यवस्थित सकस चारा नाही दिला, प्रोटीनयुक्त म्हणतो आपण त्याला, तरी पण ते प्रॉब्लेम येतात. गाभण न राहण्याचं एक कारण नाही. शेळीच्या शरीरात जर व्हिटॅमिनची कमतरता, प्रोटीनची कमतरता जरी असली तरी पण शेळी वेळेवर माझ्यावर येत नाही. लहानपणापासून दूध वगैरे नाही दिलं त्यांना हा, खायला प्यायला. त्याच्यानंतर शेळी वेल्यानंतर हम्म. जर व्यवस्थित शेळीचा जार वगैरे पाडला नाही हा. तरी पण ती थोडी पुढं लागवडी देते, हा. म्हणजे हिटवर यायला त्रास देते. त्रास देते. म्हणजे अशी एक कारण नाहीत शेळी हिटवर यायचे, अनेक कारण आहेत. त्याच्यामुळं शेळीला व्यवस्थित सकस चारा देणे, सकस चारा देणे, लस्सी वगैरे खुराक देणे. व्यवस्थित देणे. दुसरी गोष्ट, आता आपण काय करतो शेतकरी, खाली शेळी झाली का आपण तिचा खुराक बंद करतो. खुराक बंद. शेळी गाभण असल्यानंतर किंवा मग शेळी वेल्यानंतर खुराक देतो. शेळी खाली झाली हम्म. म्हणजे दुधान कमी झाली का आपण तिचा खुराक खुराक बंद करून बंद करतो. पण खुराक बंद नाही केला पाहिजे, खुराक कंटिन्यू चालू ठेवा. चालू ठेवा. त्याच्यामुळे शेळीची तब्येत व्यवस्थित राहते, मेंटेन राहते, आणि तिला प्रोटीनची, व्हिटॅमिनची कमतरता पडत नाही. पडत नाही. त्याचबरोबर चाटण विटासन, त्याच्यानंतर लसीकरण, डिवर्मिंग, या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. हा. शेळी हिटवर यायला अजिबात प्रॉब्लेम येत नाही, काही व्यवस्थित गाभण झाला काय त्रास होणार काहीच नाही त्रास काय? होणार नाही परत. आता तुमचं डेली रुटीन कसं चालतं दिवसभराचं? साहेब आमचं आता सकाळपासून, तर तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं नियोजन सांगतो. सकाळी फर्स्ट टाइम शेडमध्ये आल्यानंतर हे जे दावणीत जी घाण असती, हा. ती पहिला चारा वगैरे काय पहिला चारा वगैरे काय थोडाफार असतो तो सगळा साफ केला जातो. हा. त्याच्यानंतर शेळ्याला खुराक टाकला जातो. हम्म. 7 ते 7:30 ह्या वेळेत त्यांना खुराक टाकला जातो. खुराकानंतर त्यांना वाळला चारा टाकला जातो. हा. 8 ते 8:30 ह्या वेळेत 8 ते 8:30 ह्या वेळेत वाळला चारा टाकला जातो. याचं कारण आमच्याकडं तुरबूस रेडी असतं. Ready. म्हणजे हिरवा चारा कटिंग करायला यायला त्याला वेळ जातो. हम्म. त्यामुळे तुरबूस रेडी असतं. मग तुरबूस एकदा 8-8:30 वाजता टाकलं का त्याच्यानंतर डायरेक्ट यांना दुपारी एक हिरव्या चारीची वैरण असते. त्याच्यात मग आपण शेवरी, सुबाबूळ, त्याच्यानंतर मेथी घास, तुती, मार्वेल गवत, अशी म्हणजे असं एक चारा एक चारा. दिवसात डबल एक चारा शेळ्याला जाऊ देत नाही. हा. मग त्याचा काय फायदा होतो का शेळ्यांना? शेळीला आपण जेवढा जास्त प्रकारचा चारा देऊ हा. तेवढा आपला फायदा होतो. कारण हा व्यवसाय असा आहे, याच्यात वजन मॅटर करतं. हा. जेवढं आपलं वजन वाढत त्या पटीत आपलं प्रॉफिट वाढतं. प्रॉफिट वाढणार. हा. आपण जेवढा शेळीला सकत चारा देऊ ना आणि बदलून देऊ त्या पटीत शेळीची वजन वाढवते. गाई म्हशीसारखं शेळ्याचं नसतं. गाई म्हशीला उदाहरणार्थ आपण 1 किंवा 2 चाऱ्यावर ऍडजस्ट करू शकतो. तसं शेळी ही 12 वनस्पती खाणारी जाते. हा. पहिली गोष्ट. हा. त्याच्यामुळे आपण तिला जेवढा बदलून चारा देऊ जास्त प्रकारचा, हा. तेवढा आपल्याला वजन वाढीला मदत होती. आणि मार्केट कोणतं असो, कटिंग असो, ब्रीडिंग असो, ईद असो, हे वजनाच्या म्हणजे Matter करतं सगळं. वजनावरच सगळं मॅटर आहे. हा. कटिंग मार्केटला ब्रीड मॅटर करीत नाही, वजन मॅटर करतं. तेच ईदमध्ये पण तसंच आहे. एखादा बोकड जर खराब असला
मेन म्हणजे तर साईज त्याचे हा रचना कशी आहे तो त्याची. तो बोकड कोणत्या ब्रीडचा आहे, आपण मस्त ईदसाठी सांभाळला तो, होय. पण तो कोणत्या ब्रीडचा आहे याला पण किंमत नाही. किंमत. त्याचं वजन कसं आहे, त्याची हाईट किती आहे, वजन त्याचं किती आहे? height, तो देख ना किती आहे, हा. त्याचे वजन किती हे आहे, matter या करतं. सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याची किंमत ठरल्या जाते एक हा. मार्केटमध्ये. हा. त्याच्यामुळं शेळीपालन या व्यवसायात वजनच मॅटर करतं. वजनच मॅटर करतं. हा, त्याच्यामुळं शेळीला सकस चारा, स्वच्छ पाणी हा. आणि खुराक व्यवस्थित. आता स्वच्छ पाण्याचं नियोजन केलं तर मला ते कसं सांगताल तुम्ही. आता पाण्याचं साहेब, पाण्याचा यांना ॲटो आहे. हा. त्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक एक आपण घमिलं बसवलेलं आहे. हा. सकाळी फक्त एकदा आपण ते घमिलं एकदा साफ करून ह्या सगळ्या डिपार्टमेंटला एकच कॉक आहे. तो एक कॉक फिरवला का सगळ्या डिपार्टमेंटमध्ये पाणी पाणी जातं. जातं, हा. वन टाइम एकदा सगळे घमिले साफ करायचे, त्याच्यानंतर एक कॉक फिरवला का सगळ्या डिपार्टमेंटमध्ये शुद्ध पाणी आपल्याला. शुद्ध पाणी जातं. पाणी आपण रोज घमिले फ्रेश करून रोज फ्रेश पाणी भरतो त्याच्यात. हा. आपण जे म्हणतो एक एक दोन दोन दिवसाचं पाणी आपण त्याच्यात ठेवीत नाही. रोज व्यवस्थित ते घमिले साफ करायचे आणि फ्रेश पाण्याने ते भरून ठेवायचे. मग शेळ्याला स्वच्छता लय मॅटर करते. माणसासारखंच सेम. हा. आपण आपली किती काळजी घेतो माणसाची, होय. मग तो बी एक जीवच आहे ना. मग त्या पटीत जर त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं व्यवस्थित तर त्यांचे वजन वाढणारच आहे. टाइम टू टाइम सगळं केलं तर आपल्याला 100% बेनिफिट आहे. 100%. तुमच्याकडे किती शेळ्या आहेत नेमकं. साहेब आता फार्मर सध्या आपल्या 122 क्वांटिटी लहान मोठी, हा. पिल्ल प्लस शेळ्या. उल्लेखनीय शेळ्या. त्याच्यात मोठाले शेळ्या साधारणपणे एक 55 ते 60 शेळ्या मोठाले आहेत. त्याच्यानंतर पाठी, बोकडे, हा. छोट्याले 2 दिवसापासून 15 दिवसापर्यंतची बी काही पिल्ल तुम्ही आता बघितले. असे सगळे मिळून साधारण 122 लहान मोठे 122 प्राणी हाही सध्या फार्म. आता एवढं सध्या तुम्ही मॅनेज करता, पण याची मार्केटिंग कशी करता नेमकं. मार्केटिंगचं साहेब माझे सगळे प्राणी इथूनच सेल होते, कारण आपण प्युअर मध्ये काम Pure करतो. मध्ये काम करतो. हा. त्याच्यामुळं सगळे प्राणी माझे इथूनच सेल होते. कुठं म्हणजे जायची गरज नाही कुठल्या कुठं बाजारात जायची गरज नाही, फक्त कटिंगचे प्राणी मी बाजारात नेऊन विकतो. हा. कारण ते शेतकऱ्याला जर दिलं तर मग नाव खराब होतं. नाव खराब होणार. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, समोरच्याचा 100% तोटा होतो. तोटा होणार. हा. आपल्या भरोश्यावर लांबून लांबून शेतकरी येतात आणि आपण जर समजा फॉल्टी पीस दिले त्यांना हा. तर मग नाव खराब होतं नाव खराब होतं. आणि त्यांचा बी त्याच्यात तोटा होतो ना. कारण जर पहिल्याच घासाला जर जेवताना खडा लागला तर सगळ्या जेवणाची चवीस करून, करून जाते. आणि मग तोच प्रॉब्लेम येतो. हे जे शेळी पालन जे बंद पडतेत ना, हे कारणच ते खरेदी चुकली का पुढचे सगळे विषय स्टॉप होऊन जाते सगळे. त्याच्यामुळं नवीन शेळी पालकांनी शेळी खरेदी करताना जिथं जिथं बंदिस्त गोट फार्म आहेत, प्राणी शेट आहेत, अशा ठिकाणी जर खरेदी केली तर चांगलंच आहे. चांगलंच. आता याच्यात 1-2 प्रकार येतात. ब्रीडिंग येतं, ट्रेडिंग येतं. मी तुम्हाला आत्ता बोलल्याप्रमाणे ईद मार्केट एक येतं, एक कटिंग मार्केट येतं. आता ट्रेडिंगचा विषय असा आहे, आता मला काही कॉल असे पण येतात दिवसभर, कमीत कमी 150 ते 200 कॉल आहेत. तुम्ही तर बघितलं होय, आता आल्यापासून आता कॉल बघितले. काही कॉल असे पण येतात का भाऊ इकडे हे रेट आहेत, इकडे कसं काय एवढं. तुमचे रेट 50 रुपयांनी हे कसे माग म्हणजे जास्त हा, कसे, जास्त कसे. हे कसं. जर शेळ्या शेट करता येत असल्या, उदाहरणार्थ तुम्हाला 10 बिटल घ्यायच्या, हा. तुम्ही जर डायरेक्ट पंजाबवरून त्या आणल्या आणि त्या जर तुम्हाला शेट नाही, करता येत हा, असल्या हा. तर पंजाबवरून आणलेले प्राणी बी घ्यायला काहीच अडचण नाही, अडचण पण ते शेट करता आले करता पाहिजे. आली पाहिजे. होय. आणि जर आपलं शेट हवामान ते बरोबर manage हा. झालं पाहिजे तेवढं. आणि जर शेट नाही करता आले तर मग तिथं आपला लॉस होतो. Loss होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच प्राणी खरेदी करायची कधीच्याला बी करताना. आपल्याला जर शेट करता येत असले तर काय अडचण नाही. बाहेरच्या राज्यातून जरी प्राणी घेतले तरी चालतं, पण ते शेट करता आले पाहिजे. एखाद्या शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला द्याल, म्हणजे शेळी फार्म नेमकं चांगलं आहे का आपल्या ह्याच्यात. साहेब आता विषय असा आहे, माझ्या दृष्टिकोनातून मटणाचे भाव आतापर्यंत कधी कमी नाही झाले. कमी नाही झालं. मी 2017 मध्ये शेळी पालन चालू केलेलं आहे. 2017 पासून तर आता 26 बरोबर. होय. हा जो काय 8-9 वर्षाचा काळ आहे, ह्या 8-9 वर्षाच्या काळात मटणाचे रेट हे दरवर्षी 50-100 रुपयांनी प्लस होऊ राहिले. होय. कमी हा विषयच नाही याच्यात काही. त्याच्यामुळे इथून पुढं शेळी पालनामध्ये आणखीन चांगले दिवस येते. हा. फक्त सातत्य ठेवलं पाहिजे. फक्त सातत्य ठेवलं पाहिजे आणि व्यवसाय हा टिकवणं लय महत्वाचं आहे. गडबड करून चालत नाही. आपण शेती करतो, उदाहरणार्थ आपण शेतकरी माणसं आहे, आपल्याला जर एखाद्या पिकात तोटा आला तर आपण शेती सोडतो का. नाही. तसं आपलं जर एखादं पिल्लू मेलं उदाहरणार्थ तर आपण नाराज नाही व्हायला पाहिजे ना. जे काय पाठीमागं 10 पिल्लं आहे त्यांना सांभाळायला पाहिजे. त्यांच्याकडे चांगलं आपलं लक्ष एक दिलं पिल्लू पाहिजे. कसं काय मेलं एक त्याच्यावर आपण पिल्लू- अभ्यास केला पाहिजे. अभ्यास तर त्याच्यावर केलाच पाहिजे, ते कशामुळे मेलं, हा. पण खचून न जाता टिकलं व्यवस्थित पाहिजे त्यात. त्या व्यवसायात टिकलं पाहिजे. आता एखाद्या शेतकऱ्याला जर शेळी पालन सुरुवात करायची म्हणलं तर त्यांना घेण्यासाठी तुमच्याकडे विक्रीसाठी कोणती ब्रीड अवेलेबल आहे का. साहेब आता विषय असा आहे, मी तुम्हाला आत्ताच बोललो की आपण
फक्त 5% कटिंगमध्ये काम करतो. हा. जे फॉल्टी पीस आहेत तेच फक्त आपण कटिंगला देतो. जे प्युअर क्वालिटी पीस आहेत ते आपण 100% ब्रीडिंगमध्ये काम करतो. हा. त्याच्यामुळे आपल्या फार्मवर प्राणी हे कंटिन्यू उपलब्ध असते, कंटिन्यू 12ही महिने. आता सध्या आपल्याकडे शिरोईमध्ये आहे, बिटलमध्ये आहे, त्याच्यानंतर बोरमध्ये आहे, बारबेरीमध्ये आहे. त्यातली त्यात जास्त काम मी शिरोई आणि बिटलवर करतो. त्याच्यामुळं ह्या 2 ब्रीडमध्ये माझ्याकडे सध्या विक्रीसाठी जवळजवळ भरपूर प्राणी आहेत. बिटलच्या पाठी आहेत, बोकड आहेत, त्याच्यानंतर शिरोईचे पण पाठी आहेत, बोकड आहेत, बारबेरीचे पण काही आहेत. म्हणजे ब्रीडवर जास्त काम केलेलं आहे तुम्ही. हा, प्युअरमध्ये काम करतो. त्याच्यामुळं मी म्हणजे ते विषय असा व्यापाऱ्याकडे जायची असतो, भानगडच नाही. व्यापाऱ्याकडे जायची म्हणजे मी कटिंगमध्ये कामच करीत नाही ना. कसं असतं, शेतकरी कटिंगमध्ये काम करतात. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याकडे जर समजा 10 पिल्लं तयार झाले तर ते वन टाइम ते पिल्लं लगेच कटिंगला विकून टाकतात. त्याच्यानंतर त्यांच्याकडे प्राणी विक्रीला राहत नाही. तसं माझं काम नाही. मी प्युअरमध्ये काम करतो, 100% प्युअरच ब्रीडमध्ये काम करतो. त्याच्यामुळे माझ्या फार्मवर कंटिन्यू प्राणी असतात 12ही महिने. कधी फक्त पण एकच घ्यायचं आहे. म्हणलं तरी यायचं. कधी पण माझ्या फार्मवर प्राणी उपलब्ध असतात देण्यासाठी. फक्त विषय एवढाच आहे, जर समजा एखादा शेतकरी लांबून येतो तर येताना जर कॉल करून आला. यायला पाहिजे. कारण काय होतं, म्हणजे त्यांना चक्कर नाही होत. कारण विषय काय असतं, कधी कधी कसं असतं, समजा मी फार्मवर आहे नाही, म्हणजे ह्या सगळ्या दृष्टिकोनाचा विचार करून शेतकऱ्यांनी निघताना फक्त जर एक कॉल केला तर चांगलं राहील. मोबाईल नंबर पण सांगा म्हणजे हे करायला. मोबाईल नंबर माझा 96 047 96 557. तसं स्क्रीनवर पण आपण देऊ नंबर screenला, होय. आहे. आता ही शेळीची जी लेंडी आहे ती नेमकं तुम्ही शेतकऱ्याला खत म्हणून देतास का तुमच्याकडेच राहते असं का? नाही साहेब, आता शेळीची जी लेंडी आहे ना, ही आपण घरच्या शेतात टाकतो. कारण दिवसेंदिवस रासायनिक खताचे वाढते भाव, याचा जर आपण विचार केला, प्लस त्या खतामुळं आपल्या जमिनीचा पोत पूर्ण खराब झाला रासायनिक खतामुळे. लेंडी खतामुळे आमच्या जमिनीचा पोत पण सुधारला. आपण लेंडी खत ही विकत नाही, सगळं टोटल आपल्या घरच्या जमिनीला सगळं वापरतो ते. दुसरी गोष्ट, आता याच्यातून जी लेंडी खाली पडती ना, ही तुम्ही मला आत्ताच विचारलं का ही जी खाली पडती लेंडी, हिचं काय खाली, आता मी तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवतो. इथून आता लेंडी लगवी खाली पडती ना, आपण आता खाली गेल्यानंतर मी तुम्हाला ते बघूनच घ्या. दाखवतो. तर मित्रांनो, आपण जे वर शेळी पालन जे बघितलं त्यानंतर जे आता खाली कोंबड्या पालन केलेलं आहे बघू शकता तुम्ही. पूर्ण जे शेळीचे लेंडे आहेत ते पूर्ण खाली पडतात आणि ते कोंबड्या पूर्ण खातात. तर बघू शकता, ह्याच्याबद्दल काय सांगताल तुम्ही? साहेब, मी जे तुम्हाला म्हटलं, हे बघा वरून लेंडी लगवी ऑटोमॅटिक खाली पडते. हे बघा, ती एक शेळी लगवी करेल. हे बघा तुम्ही बघू शकता, लेंडी प्लस लगवी दोन्ही ऑटोमॅटिक खाली पडतात. खाली ज्या कोंबड्या आहेत आपल्या, आपण या प्युअर गावरान कोंबड्या ठेवलेल्या आहेत. प्युअर गावरान ठेवायचं कारण गावरान कोंबडीला उकंडी गोळून काय सवय असते, त्याच्यामुळे आपण प्युअर गावरान ठेवलेलं आहे. ह्या जर आपण निम गावरान याच्यात टाकल्या असतात आजारी पडल्या असत्या. हा, त्याच्यामुळे आपण प्युअर गावरान ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी, ह्या लेंडीमुळं आपलं 50% खाद्य खर्च वाचला. याचं कारण असं, लेंडी म्हणजे हा उकंडाची थोडक्यात खाली आता, याच्यात किडे आळाया म्हणजे जेणेकरून आपण उकंड्यात काय राहत नाही, आणि गावरान कोंबडीला उकंडी गोळून काय सवय, त्याच्यामुळे आपला कोंबड्याचा खाद्य खर्च वाचला. आणि दुसरी गोष्ट, लेंडी कोंबडी लेंडी खात नाही. कोंबडी काय करते, आपण जो शेळ्याला खुराक टाकतो त्याच्यात थोडंफार वेस्टेज जातं. लेंडी फुडी तीन त्या लेंडीतला जो काय वेस्टेज खुराक तो खाती. त्यात आपला खर्च पण वाचतो, त्यात आपला कोंबड्याचा खाद्य खर्च वाचतो. आता बघा तुम्ही, आता सध्या पूर्ण कोंबड्या अंड्यावर आलेल्या आहेत आपल्या. ह्या कोंबड्याच्या अंड्याच्या उत्पादन म्हणजे यांच्या उत्पन्नातून आपला लेबरचा खर्च असेल, त्याच्यानंतर शेळ्याचा खुराकाचा खर्च असेल, शेळ्याचा मेडिसिनचा खर्च असेल, हे काय जे 2-3 खर्च सगळे आपण या कोंबड्यातून म्हणजे अंड्यातून सगळे कव्हर होते आपले. शेळी पालनाचं काय जे प्रॉफिट आहे आपलं 100% निघून जातो, प्रॉफिट मध्ये राहतं. शेळी पालनातून काय जे आपल्याला पैसे भेटणार आहे ते आपली 100% प्रॉफिट मध्ये राहतं. कोंबड्यामधून आपला सगळा वरचा इतर खर्च निघून जातो. ही एका शेडमध्ये डबल उत्पन्न चालतं. तर एखाद्या शेतकऱ्याला शेळी पालन करायचं असेल आणि त्याला सध्या जर शेळी घ्यायची असेल तर सध्या तुमच्याकडे कोणकोणते ब्रीड अवेलेबल आहेत? साहेब, सर्वात प्रथम मी माझा परिचय देतो तुम्हाला. माझं नाव राजेंद्र रमेश आगळे, राहणार चिकणी खामगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. गुगल मॅपला जरी सर्च केलं आगळे गोट फार्म तरी पण लोकेशन येऊन जातं. आत्ता तुमचा जो प्रश्न आहे मला जे तुम्ही विचारलं का बाबा एखाद्या शेतकऱ्याला जर प्राणी पाहिजे असेल तर साहेब विषय असा आहे, आपण 100% प्युअरमध्ये काम करतो, म्हणजे ब्रिडिंगमध्ये काम करतो. आपल्याकडे जे प्राणी आहे ते क्वालिटीची म्हणजे आपण
ब्रिडिंगमध्ये 100% ब्रिडिंगमध्ये काम करतो, त्यामुळं आपल्या फार्मर क्वालिटी आणि क्वांटिटी हां कंटिन्यू असते. कंटिन्यू असतो. हां, जर एखाद्या शेतकऱ्याला बिटलच्या पाठी किंवा बोकड पाहिजे असेल, शेळ्या पाहिजे असेल, तरी बी आपल्या फार्मर सध्या उपलब्ध आहे. शिरोईमध्ये पण शेळ्या, पाठी, बोकड पण उपलब्ध आहे. आपल्याकडे तशा 6 जातीचे ब्रीड आहेत, हां पण त्यातली त्यात आपण शिरोई आणि बिटल ह्या 2वरच जास्त काम करतो. हां आता सध्या आपल्या फार्मर शिरोई आणि बिटलमध्ये प्राणी आहेत, म्हणजे विक्रीसाठी प्राणी आहेत देण्यासाठी. तर मित्रांनो, आपला ब्लॉग कसा वाटला तेवढं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.